आज आपण या व्हिडिओमध्ये एसटी महामंडळाच्या बसने तिकीट सवलतीत प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। देशातील सर्वात मोठे प्रवासी वाहतूक महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अर्थात एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक काळानुसार तंत्रज्ञानाच्या वापरावर देखील मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे। अशातच तिकीट सवलतीत प्रवास करणाऱ्या कोट्यावधी प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बस तिकीट आणि सवलतीसाठी आता एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे। एसटी मधून तिकीट सवलतीचा लाभ घेण्यासाठी यापुढे हे स्मार्ट कार्ड अनिवार्य राहणार आहे। राज्य सरकार मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध सामाजिक घटकांना एसटी बस मधून प्रवास करण्यासाठी तिकीट भाड्यात 33% ते 100% सवलत देते। यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, विद्यार्थी, विविध पुरस्कारार्थी, खेळाडू, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार इत्यादी जवळपास 35 प्रकारच्या प्रवाशांचा समावेश आहे। मात्र या एनसीएमसी कार्ड संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने तिकीट सवलत धारक प्रवाशांना देण्यात येणाऱ्या एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या विक्रीत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे। हे स्मार्ट कार्ड सरकारने ठरवून दिलेल्या अधिकृत किमतीपेक्षा जास्त किमतीला विकणाऱ्या विक्रेत्यांचे लायसन्स म्हणजे परवाने तात्काळ रद्द करण्याचे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। एसटी महामंडळाच्या वतीने सवलतधारक प्रवाशांना नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजे एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वाटप सुरू करण्यात आले आहे। यासाठी जवळपास 3000 पेक्षा जास्त अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून या स्मार्ट कार्डचे वितरण सुरू असताना काही ठिकाणी प्रवाशांची लूट होत असल्याच्या तक्रारी महामंडळ प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत। याची गंभीर दखल घेत श्री प्रताप सरनाईक यांनी आवाजवी दर आकारणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने तात्काळ प्रभावाने रद्द करण्याचा इशारा दिला आहे। प्रवाशांनो लक्ष द्या, नवीन एनसीएमसी स्मार्ट कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी 199 रुपये तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी 149 रुपये अशा किमती निश्चित करण्यात आल्या आहेत। मात्र काही विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दराने म्हणजे जास्त किमतीने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून स्मार्ट कार्ड साठी जास्त पैसे घेणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात एसटी महामंडळाने बुधवार दिनांक 6 मे 2026 रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून एक ट्विट करून याबाबतची माहिती सर्व प्रवाशांना दिली आहे। दुसरे महत्त्वाचे म्हणजे एसटी महामंडळाच्या सूचनेनुसार लवकरच सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी प्रवासादरम्यान एनसीएमसी कार्ड वापरणे अनिवार्य केले जाणार आहे। त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होण्याबरोबर सवलतीचा लाभ अचूक आणि डिजिटल पद्धतीने देणे शक्य होणार आहे। सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असून टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारक प्रवाशांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।